पुन्हा एकदा आपलं आयरी समाचारमध्ये स्वागत आहे. आज आपण चर्चा करू आरोग्य विभागाची. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने 16 जानेवारी 2026ला एक नागरिकांची सनद प्रकाशित केली, जाहीर केली GRच्या स्वरूपात. त्यात त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये कुठे कुठे शासकीय रुग्णालय आहेत, किती खाटांची व्यवस्था आहे, कशा प्रकारे उपचार दिले जाते आणि रक्तपेढ्या कुठे कुठे आहेत, विश्वस्त रक्तपेढ्या कुठे कुठे आहेत, या सर्वांची माहिती देण्यात आली आहे. 65 पानाचा हा जो GR आहे त्यात प्रस्तावनेमध्ये असं सांगितलं आहे की आम्ही महाराष्ट्र राज्यातील नागरिकांची आरोग्य सेवाच करत नाही, तर त्यांची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सुधारणा देखील करतो असा दावा केला. पण आता याच्यातील विडंबना की पान क्रमांक 53वर त्यांनी असं जाहीर केले की आता महाराष्ट्रात मोफत उपचार होणार नाही. तर OPDसाठी आता कोणत्याही शासकीय रुग्णालयामध्ये आपण गेलो तर OPDसाठी आता पैसे द्यावे लागणार आहेत आणि ती OPD कार्डसुद्धा फक्त 7 दिवस चालणार आहे. जे ॲडमिट रुग्ण आहेत त्यांना दररोज 10 रुपये द्यावे लागणार आहेत. रक्त चाचणीसाठी पैसे द्यावं लागणार आहे, एक्सरेसाठी पैसे द्यावं लागणार आहे. म्हणजे आत्ता महाराष्ट्र शासनाने आत्तापर्यंत जे मोफत उपचार ठेवले होते आता ते बदलून लोकांना आता उपचार खरेदी करावा लागणार आहे. तर महाराष्ट्र शासनाची ही जी नीती आहे ती राज्याच्या नागरिकांच्या आरोग्यांच्या काळजी घेणारी नाही, ते लोकांना त्रास देणारी आहे. बघूया काय आहे. राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाचा परिपत्रक आहेत, सनद, नागरिकांची सनद ही राज्य शासनाने 16 जानेवारी 2026मध्ये काढली आहे. यात त्यांनी प्रस्तावना कशी दिली आहे बघा. प्रस्तावना आहे की भारतीय घटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कल्याणकारी राज्याची संकल्पना आहे. त्यानुसार नागरिकाचे आरोग्य संवर्धन करणे शासनाचे कर्तव्य आहे असे बोलून त्यांनी जो नागरिकांच्या शारीरिक स्थितीबरोबर त्यांची मानसिक व सामाजिक स्थिती देखील निरोगी रिकोप राहील अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यक आहे असं तर बोलले. पण ॲक्च्युअली काय झालं, त्यांनी रेट म्हणजे कसे वाढवले. एकीकडे ते म्हणत आहेत की आम्ही लोकांची आरोग्य सेवेची काळजी घेऊ आणि दुसरीकडे काय केली आहे त्यांनी, हे पहा, बाह्य रुग्ण नोंदणी 7 दिवसात, OPD आपण जे म्हणतो, फक्त 7 दिवसाकरता 5 रुपये. पुन्हा आपण 7 दिवसानंतर गेलं तर पुन्हा OPD काढावं लागेल तिकीट. आणि आंतररुग्ण म्हणजे जे भरती असतात दवाखान्यामध्ये त्यांना 10 रुपये पर डे, 1 दिवसाचे 10 रुपये द्यावे लागेल. रक्त चाचणीसुद्धा 15 रुपये द्यावं लागेल. आणि याच्यामध्ये एक्सरेसाठी 30 रुपये, IBPसाठी 100 रुपये, पुन्हा CT स्कॅनसाठी 300 रुपये, CT स्कॅन छातीसाठी 400 रुपये, अशा प्रकारे म्हणजे शुल्क वाढवलेले आहेत. आणि शस्त्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांना पैसे द्यावे लागतात एकीकडे. आणि यात एक खूप आश्चर्य बाब अशी आहे, एवढं रेट वाढवले, पण हा रेट वाढवताना त्यांनी काय केलं आहे की गरिबांसाठी तर नाही का त्यांनी रेट वाढवले, पण दुसरीकडे ते शासकीय कर्मचारी आणि त्यांच्यावर निर्भर असणाऱ्या लोकांना ते मोफत देणार आहेत. म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत उपचार आणि गरीब BPL-वाल्यांना ते पैसे देऊन उपचार करतात. पहा, हेच आहे शासकीय कर्मचारी, त्याच्या अवलंब कुटुंब यांना विनामूल्य वैद्यकीय उपचार. याच्यामध्ये कुठेही असं म्हणजे
BPLवाले किंवा गरीब लोकांसाठी कुठेही उल्लेख नाही. शासकीय कर्मचारी आणि दवाखान्यामध्ये काम करणारे कर्मचारी, न्यायाधीशांचे म्हणजे ते आरोपी आहेत त्यांना, पण इथं कुठेही गरिबांसाठी म्हणजे त्यांना मोफत उपचाराचा उल्लेख केलेले नाही. यावरून हे सरकार गरिबांचे कैवारी नसून श्रीमंताचे कैवारी आहेत असे दिसून येते. ही जी आरोग्य सेवा आहे ती आता खर्चिक करण्यात आली आहे. पण याच्यातली पुन्हा एक मजेदार बाब अशी आहे की सदर आरोग्य सेवा शासकीय कर्मचारी आणि त्यांच्यावर आधारित असणाऱ्या त्यांच्या कुटुंबातील लोकांना मोफत आहे. इतर आता ते न्यायाधीशाकडून आलेले आरोपी आहेत, बेवारस मुले आहेत, आश्रमशाळेतील मुले आहेत, यांना मोफत आहे. पण इथं हा जो उपचार आहे, ही जी आरोग्य सेवा आहे ती गरिबांसाठी मोफत नाही, BPL कार्ड धारकांसाठी मोफत नाही, विविध आजारातील लोकांसाठी मोफत नाही. तर शासनाने विचार करावा की महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. अनेक मजूर आहेत जे दररोज रोजी करून आपले जीवन उपजीविका करत असतात. अशा परिस्थितीत आपले खर्चिक उपचार ते कसं करू शकणार? तर राज्य शासनाने याच्यावर विचार करावा आणि कमीत कमी जे मजूर आहेत, जे BPL धारक आहेत, जे गरीब आहेत, त्यांना मोफत आरोग्य सेवा देण्याची योजना दुसरी जाहीर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.